प्रिय मित्रांनो, आज 10 एप्रिल आणि गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वचनामध्ये पाहत आहोत की परमेश्वर अब्रामला अब्राहम असं नाव देतो आणि त्यास मोठा आशीर्वाद देतो. त्याच्याशी तो निरंतरचा करार करतो आणि विशेष करून त्याच्यापासून राष्ट्र निर्माण करतो. विशेष करून त्याला सर्व महान असा तो संदेष्टा म्हणून मानला जातो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या संतानाशी तो करार करतो आणि त्याबरोबर त्या संतानाला आणखीन अनेक प्रजेशी तो करार करून त्यांच्याशी तो एकनिष्ठ राहू इच्छितो. कारण त्याने त्याचा करार पाळला तर परमेश्वर युगानुयुगे त्याच्या बरोबर राहील असं जणू काही त्याला वचन देतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, येशू देखील आपल्या लोकांशी करार करतो की जो माझी वचनं पाळील त्याला मरणाचा अनुभव येणारच नाही. आणि म्हणून येशू जणू काही अब्राहमापूर्वी होता आणि तो आजही आहे, कारण तो युगानुयुगे आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, येशू आपला संबंध अब्राहमशी जोडतो आणि म्हणून त्यांना आश्चर्य वाटते आणि ते सांगतात की येशू तर आत्ताच कुठेतरी जन्मलेला आहे, त्याला 50 वर्षे बस झाली नाही आणि तो अब्राहमशी आपली तुलना कशी करू शकतो, कारण अब्राहम हजारो वर्षापूर्वी गेलेला आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, येशू अब्राहमला ओळखतो, अब्राहम बरोबर तो एकरूप होतो, कारण येशू त्याच्या अगोदरपासून आहे. येशू परमेश्वरामध्ये राहतो आणि म्हणून येशू हा अब्राहमापूर्वी होता हे सत्य आहे. परंतु येशू हा परमेश्वर आहे हे लोकांना कळत नाही आणि म्हणून तो आपला संबंध देवपित्याशी जोडतो आणि आपला संबंध अब्राहमशी जोडतो. यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि लोक प्रयत्न करीत नाहीत की ह्याचा अर्थ काय, कारण येशूने कशी चिन्ह केलेली आहेत आणि तो देवपित्याचा पुत्र आहे आणि म्हणून तो युगानुयुगे आपल्यामध्ये राहतो, हे तो संबंध समजू शकत नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, येशू युगानुयुगे आहे आणि विशेष करून परमेश्वर हा येशूला पिता पुत्र म्हणून ह्या जगामध्ये पाठवतो हे लोकांना कळलं नाही आणि येशू हा परमेश्वर आहे हे माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये हा गोंधळ निर्माण झालेला आहे. तरी देखील लोकांनी तो समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, विशेषतः शास्त्री पुरुषांनी त्याचा विचार केलेला नाही आणि त्यामुळे हा गोंधळ अधिकाधिक वाढत चाललेला आहे असं त्यावेळेला दिसत होतं.